तर सर्व अधिकाऱ्यांची उपस्थित आज कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली। विशेष करून नाशिक जिल्ह्यामध्ये असणाऱ्या गंगापूर प्रकल्प आहे, कडवा प्रकल्प आहे, पालखेड प्रकल्प आहे, ओझरखेड आहे, शनकापूर आहे, अशा वेगवेगळ्या प्रकल्पातून आज पाणी वितरण करण्यासंदर्भात रब्बी आणि उन्हाळी हंगामाचं नियोजन करण्याची चर्चा झाली। प्रामुख्यानं हे पाण्याचं नियोजन करताना गोदावरी प्रकल्पातल्या सगळ्या धरणं ही अतिशय जुनी झालेली आहेत आणि त्यावरचे कालवेसुद्धा अतिशय जीर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होते। त्याचा परिणाम शेतीच्या पाण्यात होतो। त्याचबरोबर शहरांची लोकसंख्या वाढलेली आहे। दुर्दैवानं शहरांमध्ये अमर्याद पाणी वापर सुरू आहे। नाशिक महापालिकेमध्ये विशेष करून पाण्याचं जे रिसायकलिंग करून त्यांनी पाणी बचत केली पाहिजे तशी फारशी होताना दिसत नाही, किंवा अनट्रीटेड सिवेज जे आपण पाणी मोठ्या प्रमाणात गोदावरीमध्ये नदीमध्ये जातं ते पर्यानं खालच्या गावांना आणि कालव्यावरच्या लोकांना दूषित पाणी प्यायला लागतं। तर त्याच्या संदर्भातही आता काही सूचना मी महापालिका आयुक्तांनी केलेल्या आहेत। नंतर जेवढ्या मोठ्या प्रमाणात कालव्याच्या माध्यमातून जे आपण वॉटर सप्लाय स्कीमला पाणी देतो, एक तर त्याचा परिणाम शेतीच्या पाण्यावर होतो आणि कालव्यातून प्रवाहामधून जे पाण्याचे मोठ्या प्रमाणात जवळजवळ 60% लॉसेस आहेत। म्हणून मी आता एक प्रस्ताव म्हणून आमच्या मुख्य अभियंत्यांना सूचना केलेल्या आहेत की याच्यासाठी एक सल्लागाराची नेमणूक करून आपणच जलसंपदा खात्याच्या माध्यमातून जर ह्या सगळ्या मोठ्या शहरांना पाईपलाईन पाणी देऊ केलं, आपण थेट मालेगाव असेल, येवला असेल, सिन्नर असेल, किंवा त्या येणाऱ्या याच्यामध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या ज्या MGPच्या स्कीम असतील तर त्यांनासुद्धा आपण जर पाणी देऊ शकलो तर मोठ्या प्रमाणात शेतीच्या पाण्याची बचत होईल। कारण शेवटी आता आपल्याला लवादाचे निर्णय आपण मान्य केलेले आहेत, पाणी किती खाली जायला पाहिजे गोदावरी आपल्या जायकवाडीमध्ये, त्याच्यावर आपल्याला काही बंधन आणता येणार नाही। परंतु आहे त्याच पाण्यामध्ये कशा आपल्या पद्धतीने पाण्याचं बचत करून शेतीला अधिक पाणी देता आलं पाहिजे आणि पिण्यासाठी तर प्राधान्य आहेच आहे, पण मला वाटतं एक त्याची व्यापक असं सर्वे करून धोरण त्याच्यासाठी गोदावरी विकास महामंडळाच्या माध्यमातून काही धोरण आपण काही निश्चित करू। मग त्याला किती नदी लागेल, कालव्याच्या दुरुस्ती करता, नदी प्रवाहामध्ये जे काही मोठे 60% पाण्याचे लॉसेस आहेत, धरणातून आपण नदी प्रवाहातून पाण्याची पिकापेरपर्यंत जातो, 60% पाण्याचा वापर पाणी उपसा होतो। मग तो कुठे या सगळ्या प्रक्रियेवर नियंत्रण आणावं लागेल। अधिकचे धरणांच्या संदर्भामध्ये गाळ काढण्याचा मुद्दा काही ठिकाणी आहे, त्याबद्दलही आता आम्ही काही निर्णय करतो आम्ही। परंतु प्राधान्यानं या सगळ्या आजच्या मर्यादित बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार आमचा हाच होता की शेतीचं पाणी कमी करून बिगर सिंचनाचं आरक्षण वाढलं गेलं आणि त्याच्या प्रमाणामध्ये मग कालव्यावरच्या सिंचनाला परिणाम झालेला दिसतोय, नदीवर सुद्धा त्याचा परिणाम झालेला दिसतोय। म्हणून हे आपल्याला याचं हे चित्र बदलावं लागेल। आता बिगर सिंचन आरक्षण फक्त पाण्याची वारेमाप उधळपट्टी करायची आणि त्यासाठी बिगर सिंचन आरक्षण आम्हाला वाढवा हे काय चालणार नाही। म्हणून माझं प्राधान्य राहणार आहे की जे शेतीचं पाणी कमी करून बिगर सिंचन वाढलेलं आहे त्याला आता काही मर्यादा आहेत, काही मर्यादा घालाव्या लागतील आणि बिगर सिंचन आरक्षण केलेलं पाणीसुद्धा काही त्याच्यातून आपल्याला उपाययोजना करून सिंचनाकरता पाणी वाढवता येईल का शेतीला, तो विचार आता मी करायचा निर्णय केलेला आहे। आम्हाला आश्चर्य वाटलं का जिल्हा परिषद सेव का गैरहजर होते, मला माहीत नाही। तर त्याचा लेखी खुलासा मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगतो, काढून जरा विचारा त्यांना। तर सगळ्या नगरपालिकेच्या जी CO होते गैरहजर होते, त्यांना आता शोकॉज काढण्यास सांगितलं आम्ही। शेवटी असं त्यांच्या नगरपालिकेला पाणी पाहिजे,
त्यांचं नियोजन काय आहे, काय नाही आहे, त्यांची मागणी काय आहे, याचं फार गांभीर्य नव्हतं. म्हणजे अतिशय दुर्दैव आहे. परंतु कारवाईच्या सूचना दिल्या आहेत, आम्ही शोकास दिलेत, आता पाहूया काय होतं ते. परंतु अधिकाऱ्यांनी आता जलसंपदा खात्याच्या मात्र सगळ्या अधिकाऱ्यांना जे कालव्यावर आहेत, काम पाहतात, नियोजनामध्ये आहेत, 100% कालव्याचं पाणी असेपर्यंत त्यांनी कालव्यावर थांबलं पाहिजे या सूचना दिल्या आहेत. आज आजच्या मीटिंगमध्ये साहेब पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा एक विचार आपण आता मांडलेला आहे. ते फक्त नाशिक जिल्ह्यासाठी म्हणजे गोदावरी खोऱ्यासाठी हा निर्णय किंवा विचार आहे, तालुका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे खोरे आहेत त्यासाठी हा विचार आपण करतो. नाही, कसं आहे की प्रत्येक खोऱ्याची स्थिती वेगळी आहे. आज मुळातच गोदावरी खोऱ्याच्या असणाऱ्या पाण्याच्या मर्यादा लक्षात घेऊन आपल्याला आहे मी म्हटलं, पण आज त्या पाण्यामध्ये कसं आपल्याला अधिक सिंचन वाढवता येईल, बिगर सिंचनाचे पाणी जे आपण शहरांना पाणी द्यायचं मान्य केलं, तिथं कशा पद्धतीने पाण्याचं आपल्याला पाणी वाचवता येईल, हा पाईपलाईनचा कन्सेप्ट त्यासाठी पुढे आलेला आहे. जी आता 55 TMC पाणी गोदावरी खोऱ्यात आणायचा जो मुद्दा आहे, तर त्यासाठी स्वतंत्र आता एक कमी पराग मंत्रिमंडळानं एक सल्लागार नेमून 64 कोटी रुपये त्याला आपण मंजुरी केल्या. आता सल्लागार नेमणुकीची प्रक्रिया सुरू होईल, कारण ते सगळ्यात महत्त्वाकांक्षी काम आहे आपलं, की आता त्याला काळ 1 वर्ष 2-4 वर्ष 5 वर्ष जो कालावधी लागेल, तर तोपर्यंत मग ही पाईपलाईनचं काम लवकर करता येईल आपल्याला. म्हणून त्यासाठी तात्काळ सल्लागार नेमून हे काय ते पाणी पुरवठ्याचं काम MJPनेच कर असं नाही आहे. आपल्याला जे सिंचनाचं पाणी जर आपल्याला वाढवायचं असेल तर हे पाणी 40% जरी बचत करू शकलो आपण, या प्रवाहातून हे सगळे नगरपालिका ग्रामपंचायतचे तळे भरायचे, ते पाईपलाईन जर भरू शकलो आपण, तर आपण सिंचनाला पाणी जास्त उपलब्ध होईल. दोन्ही गोष्टी आता हे प्राथमिक फक्त अंदाज आहे. हा प्रत्यक्ष ज्यावेळी अहवाल तयार होईल त्यावेळी माहीत नाही वस्तुस्थिती काय समोर येते. बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्यासाठी आपण सूचना केलेल्या आहेत. वेळ पडली तर जिल्हा प्रशासनाची आणि पोलीस प्रशासनाची मदत घेऊन कारवाई करावा असं आपण म्हटलंय. कोणत्या भागात विशेषतः अशा स्वरूपाची पाण्याची चोरी होते? नाही, जनरल प्रवाहामध्ये 40% 60% पाण्याचा उपसा होतो, ज्याला नियमबाह्य उपसा आहे. नदीवरचा असेल, कालव्यावरचा असेल. आता मूळ तत्त्व काय आहे, टेलपासून भरणं सुरू व्हायला पाहिजे. इथं आता टेललाच पाणी जात नाही, काही 2-3 याच्या संदर्भात माहिती घेतली. तर मग त्या टेलच्या शेतकऱ्यांनी काय करायचं, जो मूळ तत्त्व कोणत्या पाणी वाटपात टेल टू हेड आहे, तर त्याबद्दल आता सूचना दिलेल्या आहेत. आणि मग हा पाण्याचा बेकायदेशीर उपसा थांबवला पाहिजे. टेलच्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे, असं त्यातून मग ही आता कारवाईची सूचना मी दिलेल्या आहे. मध्यंतरी कोर्टाने एक आदेश दिले होते, मेंढीगिरी समितीचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टवरती फेर नियोजन करू रिपोर्ट द्या म्हणून. पण त्या रिपोर्टमध्ये जायकवाडी धरण्यासाठी जो 65% आधी नियम होता तो 58% आता करण्यात आलेला आहे. 58% जायकवाडी धरण भरल्यास जे नाशिक असेल, नगर असेल, इथून पाणी देण्याची गरज नाही. ते रिपोर्ट आपल्यापर्यंत आलेला आहेत का, किंवा ते अंमलबजावणी कधी केलं जाईल? नाही, आताच त्याचा कार्यभार स्वीकारला आहे विभागाचा. पण ही मी बातमी वर्तमानपत्रामध्ये वाचली, त्याच्यामध्ये काही जायकवाडी लाभ क्षेत्रातील लोकांचा विरोध होता. पण परत एकदा प्रस्ताव एकत्र समोर आल्यानंतर, कारण शेवटी आपल्याला जायकवाडी जो जायकवाडी प्रकल्पांतर्गत असणाऱ्या शेतकऱ्यांचं किंवा जायकवाडीवरच्या सत्ता असलेल्या शेतकऱ्यांचा असं काही त्याच्याबद्दल कोणाचं नुकसान होणार नाही या संदर्भातच आपण विचार करू. पण त्या रिपोर्टला मराठवाड्यातील प्रामुख्याने आमदार असतील, नेते असतील, विरोध केलेला आहे. अशा पद्धतीचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टला विरोध करू आणि असं निर्णय झाला तर आम्ही त्यात आंदोलन करू असं इशारा दिला नाही. म्हणून माझं म्हणणं तेच आहे की अजून हे प्राथमिक स्वरूपात आहे. शासन स्तरावरची काही चर्चा झालेली नाही, की तो रिपोर्ट स्वीकारला नाही. एकदा ती चर्चा होईल, जर तसं वाटलं, म्हणून मी म्हटलं की मराठवाडा आणि उर्वरित जो गोदावरी खोऱ्याचा प्रकल्प आहे याच्यामध्ये आपण काही फरक करत नाही. शेवटी जे त्यांच्या न्यायाचं पाणी आहे त्यांचं मिळालं पाहिजे ते द्यावं, आपल्याला ते देणारच होतं आपण, त्याच्यामध्ये भेदभाव करणार नाही आपण. म्हणून हे पाणी जे काही अनेक दुर्दैवानं गोदावरी सिस्टीमकडे जुन्या झालेल्या आहे, 100 वर्षाच्या 70 वर्षाच्या कालव्याची जीर्ण झालेले आहेत, ह्या जर आपण दुरुस्त करू शकलो, पाणी वाचवू शकलो, काही मी म्हटल्याप्रमाणे पाईपलाईनच्या माध्यमातून काही आपल्या उपाययोजना करू शकलो आपण पिण्यासाठी, तर मला वाटतं याच्यातून आपल्या सिंचनाची क्षमता वाढेल. पिण्यासाठी पाणी देताना जो नाश होतो तो कमी करता येईल. कारण शेवटी हा जो समलाईन पाणी वाटपाचा जो कायदा अस्तित्वात आलेला आहे त्याला आपण कुठे धक्का लावत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये जर जो म्हटल्याप्रमाणे जो अहवाल आलेला आहे, मग त्यात तो 57% का म्हटलं त्यांनी, 65% का नको म्हणतात, आज मी त्यावर चर्चा झालेली नाही एकदमशी. आपण जे पाईपलाईनचा मुद्दा मांडताय साहेब, हे काही वर्षांपूर्वी हा मुद्दा आलेला होता, नाशिक टू जायकवाडी पाईपलाईन करून पाणी देण्याचा. पण ते
व्यवहार्य नाही अशा पद्धतीत सुद्धा नाही, आपण आज नाशिक टू जायकवाडी चर्चा करतच नाही आपण आज. आपण फक्त नाशिक जिल्ह्याअंतर्गत जे गोदावरी समोरले जे गाव आहेत किंवा या ज्या 3-4 धरणाच्या कमांडमधली जी क्षेत्र आहेत, मग काही नगर जिल्ह्याचं क्षेत्र येतं, काही येतं आहे मॅक्झिमम नाशिक जिल्ह्यात आहे, पण नगर जिल्ह्यात उजवा डावा कालवा गोदावरीचा आहे, प्रवाह क्षेत्र नदीचं आहे ते याच्यापर्यंत जातं आहे, नांदूर मधमेश्वरपर्यंत डावा उजवा कालवा आहे. नंतर खालच्याही गावं आहेत, कोपरगाव तालुक्यातली गावं आहेत, काही राहता तालुक्यातली गावं आहेत, किंवा मग आता खाली वैजापूर गंगापूर तालुक्यातली गावं आहेत, मला वाटतं नेवासा तालुक्यातली गावं आहेत, काही शेवगाव तालुका आहे. नदीच्या प्रवाहामध्ये असणाऱ्या गावांचा सुद्धा विचार करावा लागेल. म्हणून निदान ह्या जुन्या सिस्टीममध्ये उपलब्ध पाणी आहे, मी म्हटल्याप्रमाणे याचा जरी आपण स्वस्त सिस्टीम इम्प्रूव्हमेंट करू शकलो, कालव्याचं लाईनिंग करू शकलो, पाईपलाईन करू शकलो, तर आपल्याला पाणी अधिक उपलब्ध होईल असं मला वाटतं प्राथमिक. आता तो प्रत्यक्ष ज्यावेळी तज्ज्ञ समितीचा रिपोर्ट येईल, आता 21-22ला आमची बैठक आहे, तिथं मी त्याला मंजूर देऊन टाकतो, म्हणजे मग कामाला सुरुवात करता येईल लागेल. आणि मग आपण जे मुद्दा उपस्थित केला आहे 65-57, तर त्यावेळीसुद्धा आपण चर्चा करू. पाणीची समस्या गंभीर आहे. आपल्या विभागाकडे अशी काही माहिती आहे का की किती ठिकाणी गळती होते, किती टक्के गळतीचं प्रमाण आहे आणि किती कालवे हे दुरुस्त करायला किंवा रिप्लेसमेंट करण्याची आवश्यकता आहे? नाही, आज जी चर्चेमध्ये जे समोर आलेलं चित्र आहे ते तसं काही फार समाधानकारक नाही आहे. म्हणूनच मी आता आमच्या मुख्य अभियंत्यांना मी सांगितलं की तुम्ही आता सर्वंकष अभ्यास करा, पुढे इतके लॉसेस 15% पुढे जायलाच नको. 60% लॉसेस, नदीवर 60% लॉसेस आहे. सगळं नियंत्रण केलं पाहिजे ना. नदीच्या प्रवाहात पाणी जातं म्हणून नदीच्या वर शेतकरीच फक्त वापर करायचा असं नाही चालणार ना. त्या नदीच्या प्रवाहात का आपण पाणी करतो, खाली पिकअप वेर आहेत, तिथून कालव्या निघतात, त्या कालव्याच्या शेतकऱ्यांना पाणी द्यावं लागेल ना ग्राहकांना. तेवढं हे सगळं एकूण त्याची व्याप्ती आपण विचार करतोय. माझ्या खात्याचा मी आत्ता चार्ज घेतला आहे. हे सगळं जे प्राथमिकदृष्ट्या जे माझ्यासमोर आलेलं आहे, जे माहिती आहे त्याच्यावर मी बोलतोय. आता वास्तविक तज्ज्ञांचा अहवाल येईल त्यावेळी आपण चर्चा करू. पण याचा एक अर्थ असा आहे की तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून यावर कामच झालेलं नाही की गळती बदल. नाही, बरोबर मान्य करतो मी. कारण काय की फक्त पाणी सोडणे आणि आवर्तन देणे याच्या मी गेलोच नाही कधी. हे चित्रजित साज यासाठी अतिशय सुदैवानं आज गोदावरी खोऱ्याच्या पाणी उपलब्ध संदर्भामध्ये आता कार्यवाही सुरू आहे. त्याचवेळी त्याच प्रकल्पामध्ये याचा समावेश करता येईल का, याला स्वतंत्र निधी उपलब्ध करता येईल का, निधी उपलब्ध करण्यासाठी सुद्धा आम्ही एक स्वतंत्र त्या बाबतीत विचार करतो आहे नव्यानं, की जे प्रलंबित कामं या सगळ्या कामांना पैसे देता येतील, कसे देता येतील. कारण शेवटी निधी मर्यादा आहेत, बजेटच्या मर्यादा आहेत, त्यात राहून हे काम होणार नाही लगेच. त्याला अन्यत्र स्रोत आपल्याला निधी उभारण्याचे करावं लागतील. आणि त्या दृष्टीने मी आता पहिल्याच टप्प्यामध्ये त्याला सुरुवात केलेली आहे. म्हणजे मग हे काम कालावधीमध्ये 20-25 वर्षे कामं चालू असतात. ते त्या कालावधीमध्ये 5 वर्षे कसा करता येईल. मग शेतकऱ्याला फायदा होतो, बजेटतून होणारा पैशाची रास होते. प्रचंड पैसा 20 वर्ष धरणाची कामं चालू आहेत. निळवंडा आम्ही 7 कोटीतून सुरू केलं आणि 5,500 कोटीला ते पूर्ण झालं. अजून PDMचे कामं व्हायचे. शेवटी पब्लिक मनी आहे तो, शेवटी टॅक्सपेअर मनी आहे, लोकांचा पैसा. अशा पद्धतीने केवळ निधीची तरतूद कमी होते म्हणून धरणाला विलंब लागतो. तर आम्ही अन्य स्रोत ज्याचा निधी त्यासाठी उभे करून मग आपल्याला त्या बाबतीत गोदावरी खोऱ्याचं पाणी आपल्याला जे पश्चिम वाहिनीत आणायचं आहे त्याला सुद्धा मोठा निधी लागणारच आहे ना. आणखी एक वर्षावर समस्या आहे. मोठ्या प्रमाणामध्ये विशेषतः नाशिक शहरातून जे पाणी जातं त्या पाण्यामुळे निफाड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेली आहे. वर्षानुवर्ष हा मुद्दा आहे, अद्यापही सोडवला जात नाही. आपण काय याबाबत नाही, आता पारविरीच्या बाबतीमध्ये डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून, कारण उद्या पाण्याचा फुगवटा वाढला गावात धोका होऊ शकतो. म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी मी आता सूचना केल्या. त्यांनी आणि मुख्य अभियंत्यांनी बसून मला वाटतं मेकॅनिकल विभागाची मदत घेऊन सगळं पाणीबिल काढावं आणि ते कायमस्वरूपी उपाययोजना काय करता येतील. म्हणजे पुण्यात काही प्रयत्न झालेत, त्यांचा काही माहिती घेऊन त्याबद्दल कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नाही, म्हणून मी त्यांना आता सुचवलं कुंभमेळ्यामध्ये फक्त रस्ते करा आणि घाटबांध नाही काम नाही ना. येणाऱ्या लोकांना शेवटी पाणी लागणार आहे. याच्यातूनच तुम्हाला जर या सगळ्या सिस्टीममध्ये इम्प्रूव्हमेंट करता आली 1,000-2,000 कोटी रुपये घेऊन, तर तो प्रयत्न करा अशा सूचना दिल्यात मी त्यांना. त्यामुळं कारण पाणी इतक्या प्रमाणात लागणार आहे, पण ह्या सिस्टीममध्ये गळती 60%, 50%, जीर्ण झालेले कालवे, नदी प्रवाहातून पाणी कुठं जातं आहे, कशा पद्धतीने वापर होतो आहे, महापालिकेमध्ये सुद्धा बेसुमार पाण्याचा नाश होतो आहे, कुठं नियंत्रण नाही महापालिकेच्या पाणी वापरावर.
हे सगळं आपल्याला जर इम्प्रूव्ह करत असेल, मीटरही 100% आलं पाहिजे, रिसायकलिंग ऑर्डर झालं पाहिजे, त्याला निधी लागणार आहे, मग महापालिका निधी कुठं आणणार? मग ह्या कुंभातून जर मेळ्याच्या निधीतून याच्या सगळ्या प्रकल्पाचा अंतर्भाव केला तर का वेगाने होईल. त्या पाठीमागची भूमिका ती आहे. आम्ही तयार केला आता जिल्हा गव्हर्नमेंटला. पालकमंत्र्यांची नियुक्ती झालेली नाही, त्यामुळे पाणी आरक्षणाची बैठक होऊ शकली नाही. झाली ना आता बैठक झाली ना. पाणी आरक्षण आहे आता पाणी आरक्षणच केलं आपण ना. आणि पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी पाणी म्हणजे त्या पालकमंत्री नसताना जलसंपदा खात्यामंत्री अध्यक्षाखाली बैठक होती, झाली असती. ते आज पूर्ण नियोजन झालेलं आहे. तर पालकमंत्र्यांची जी उपस्थित झाल्यानंतर मग पालकमंत्री घेतात. आज ते नसल्यामुळे जलसंपदा मंत्र्याकडे ते अधिकार आहेत. आणि जिथे एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये पाणी वाटप करावं लागतं तिथं मग जलसंपदा मंत्र्याला निर्णय करावा लागतो. आणखीन एक मुद्दा आज मीटिंगमध्ये मांडला आपण, कालवे खराब झालेले आहेत, गळती झालेली, धरणं सुद्धा काही खराब आहे. ते फक्त नाशिकची परिस्थिती पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकणामध्ये मध्यंतरी काही धरणं गेले होते. एक व्यापक काम करण्याची गरज आहे या सगळ्या गोष्टीवरती असं वाटतं आपल्याला. म्हणून आम्ही त्या नियामक मंडळामध्ये तो विचार करतो आहे की यासाठी ज्या त्या प्रत्येक धरणाच्या झालेल्या एकूण बांधकामात कालावधी किती जुनं झालेलं आहे, त्यातून पाण्याची सध्याची मिळणारी सिंचन बिगर सिंचन किती टक्के, त्याची प्रोडक्टिव्हिटीची म्हणजे प्रत्यक्ष त्याची उपलब्धता काय आहे. आणि ती जर उदाहरणार्थ 80% व्हायला पाहिजे होती, 90% जायला पाहिजे होती उपलब्धता शेती किंवा बिगर सिंचनाकरता, आणि ती आम्हाला फक्त 40% मिळते आज. असं काही क्लासिफिकेशन करता येईल का आपल्याला, तो विचार मी करतो, पण मी अजून अभ्यास करतो त्याचा. आता इतक्या घाईगतीनं काही, पण हे जनरल ऑब्झर्वेशन मी सांगतो माझ्या अनुभवाचा. प्रत्यक्ष ज्यावेळी खात्यांच्या अधिकाऱ्यांची चर्चा होईल त्यावेळी आणखी मग त्याची माहिती मिळेल. थँक्यू. ओके, धन्यवाद. मला कल्पना म्हणजे कंपनी फॉर्मेशन दोन माहिती असेल. रोहित पवारांनी लॅम्बोर्गिनी कारच्या संदर्भामध्ये आरोप केले आपल्यावर. तो इथे आपल्याकडे आलेला होता. काय नेमकं त्याबाबतचा खुलासा आहे? बरं, विषय काढला बरं. मला खरं म्हणजे ह्या कोल्हापूरमध्ये लॅम्बोर्गिनी गाडी आली, आमचं त्यावेळी आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृहावर सुरू होती. म्हणजे लॅम्बोर्गिनीत कोण आलं, काय आलं माहिती न घेता कोणीतरी म्हटलं म्हणून लगेच ती विखे पाटलाकडे आली असं विनाकारण ते बातमी चालवली गेली. मी या मंत्रालयातील सुरक्षा अधिकाऱ्यांकडे आता पत्र दिलं आहे की त्याची चौकशी तरी करा की कोणी अपप्रचार केला. लॅम्बोर्गिनी गाडी आली आणि मला वाटतं मंत्रालयात एवढ्या गाड्या येत असतात, विखे पाटलात फक्त गाडी आली म्हणून लगेच चर्चा होते. केवळ मग याचा राजकीय हेतू असला पाहिजे, वेगळं काय. मला वाटतं त्या दृष्टीने त्यात काही तथ्य नव्हतं, पण माझ्या इतक्या वर्षाच्या साधारण जीवनामध्ये असा कधी प्रकार घडला नाही. पहिल्यांदा गाडी येते, त्या काळ्या काचा आहेत, मग त्यात कोण होतं. मग मला वाटतं ज्यांनी बातमी दिलेली आहे त्यांनी त्या काळ्या काचा खाली करून बघायला पाहिजे होतं. रोहित पवार सुद्धा असण्याची शक्यता नाकारत येत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.